आले का पोरं हो तुम्ही? या 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 बाकीची माहिती सांगतो लगेच आता. तर सुका होता मोठा गडी, रागाट माणूस होता, चांगला पोरं हो. तो कधी कधी मला आहे ना मोठा हाकू लागायला जोडी यायचं. तो एकदा आला की मी निवांत व्हायचो आणि तो येरीतलं पाणी निघूस तर माग हटत नव्हता, एवढा राखीत जबर होता. त्याला पाहिल्यावर बैल आणि मोठ दोन्ही लाट लाट आलायचे भाऊ. पाटील सुका पाटलाला भाऊ आता का हो? भाऊ लहान भाऊ वाटा, मोठा राकेश होता तोय बी, त्याच्यापेक्षा मोठा. पाठीवर लाडू एवढे बुंदीचे असे म्हणायचा गप्पा गप. त्यांना कधी खताची गरजच पडली नाही, नुसती दारडूर. सुक्का पाटलाच्या गोठ्यात 5 म्हशी होत्या, जाफराबादी निवळ जबर म्हशी. ते दूधच कुठं जात नव्हतं, तिकडून दार काढली की लगेच त्याच्या घाशात. लहाना भाऊ नुसता जोगला होता. पाटील काय म्हणतो? त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव बाका पाटील होतं. बाका पाटील मोठा राकेश, बाका पाटील मोठा. एक दिवस काय झालं, आम्ही शकत बसलो होतो, पोरं जवान होतं चांगले असे रापके. तर तिकडून एक माणूस आला, त्यानं बाक्याकडे बिडी मागितली, बाक्यानं काही दिली नाही. त्या बाबांनी डायरेक्ट असं धरलं, कसं असं धरलं आणि जावा बाक्यानं त्याला उचललं. धरला कापड. मग आम्ही तर पाहिलं कोण ते, तर भूतना. तवा बाक्याला धरलं, तो भूत आम्हाला म्हणायचं पाटील दारा. पण कोणाला दारा समजाना ना. तवा बाकाला धरून मागं वडलं, तवा रेटला तो, नाहीतर भूताडच मारलं होतं त्यांना. इतका राकेत जबर होता भाऊ. ते नंतर पाहिलं आम्ही भूताचे पाय कसे असे म्हणे उलटे राहत्या. तर नंतर पाहिलं ते सरळ झाले ना. बाका पाटलात एवढी ताकद होती? मग त्यांना फशल ट्यारली 4 चाकी हे अशी ओढली होती. बाका पाटलाचा नव्हता ना आदभाऊ गावात. पाटील हो. आणि ते तुमचं ते आंबा पाटलाच्या पोरीचं काहीतरी ऐकलं होतं ना आम्ही.